इगतपुरी तहसीलदार कार्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साह साजरा करण्यात आलाय। तहसीलदार अभिजित बारवकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे। यावेळी तहसीलदार बारवकर यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राच्या प्रगतीत सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचं सांगितलंय। शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केलंय। तसेच स्वगणना मोहिमेबाबत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असेही त्यांनी नमूद केले। कार्यक्रमात नगराध्यक्ष शालिनी खाताळे, उपनगराध्यक्ष मंगेश शिरोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिक अहिरराव, इगतपुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण तसेच नगरसेवकांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या। त्यांनीही स्वगणना मोहिमेबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केलंय। स्वगणनेचे प्रात्यक्षिक दूरसंचार माध्यमातून श्रीमती बोराडी यांनी सादर केलंय। या प्रात्यक्षिकातून नागरिकांना स्वतःची माहिती कशी भरायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आलंय। तसेच तहसीलदार कार्यालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। या कार्यक्रमाला मंडळ अधिकारी, तलाठी, कर्मचारी, सेतू संचालक, पोलीस कर्मचारी तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकूणच देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला। नमस्कार। तहसीलदार इगतपुरी म्हणून सर्वांना तालुका प्रशासनाच्या वतीनं 67व्या महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। सर्व इगतपुरी वासियांना कामगार दिनाच्या देखील खूप खूप शुभेच्छा। मला सांगण्यास आनंद होतो की चार्ज अधिकारी म्हणून जनगणनेमध्ये आज आपण 16वी भारताची जनगणना सुरुवात करत आहोत। आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे ते 15 मे या कालावधीत स्वगणना आपण सुरू करत आहोत। तर आज इथे नगराध्यक्ष मॅडम आहेत, नगरसेवक आहेत, उपनगराध्यक्ष आहेत, त्यानंतर सर्व कार्यालय प्रमुख आहेत। तर त्यांची स्वगणना करण्यात आलेली आहे। सर्व इगतपुरीतील नागरिकांना माझं आवाहन आहे, तालुक्यातील पूर्ण नागरिकांना आवाहन आहे की आपण स्वगणना करायची आहे, लवकरात लवकर करायची आहे। आपल्याला तो कालावधी 1 ते 15 मे आहे। त्यासाठी आपल्याला गुगलवर जाऊन sc.portal गेल्यानंतर जनगणनेचं पोर्टल ओपन होईल आणि जी काही पुढची प्रक्रिया आहे, प्रत्येक प्रश्नाचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे। एकूण 33 प्रश्न आहेत। त्याच्यामध्ये तुमची घराची स्थिती आहे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आहे, त्याच्यानंतर स्वयंपाकाचं इंधन आहे, त्याच्यानंतर शैक्षणिक गोष्टी आहेत, घरातल्या व्यक्तींची संख्या आहे। तर अशा विविध प्रकारची, नंतर तुमच्या घरामध्ये किती वाहने आहेत वगैरे अशी इत्थंभूत माहिती आपल्याला द्यायची आहे। तर माझं सर्वांना पुन्हा एकदा आव्हान आहे की आपण sc.census या पोर्टलवर जाऊन सर्व नागरिकांनी आपली स्वगणना घर बसल्या करावी आणि जेव्हा प्रगणक येतील तेव्हा आपल्याला 12 अंकी जो ID जनरेट होणार आहे तर तो प्रगणकांना द्यायचा आहे। धन्यवाद। जय हिंद। मी पोलीस निरीक्षक सारिका विठ्ठल अहिरराव, इगतपुरी पोलीस स्टेशन तर्फे सर्व नागरिकांना आवाहन करते की 1 मे आज 2026 पासून स्वगणना सुरू होत आहे। सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडनं मी आवाहन करते आणि नागरिकांना मी सूचित करते की ज्यावेळेस प्रगणक आपल्या घरी येतील त्यावेळेस त्यांना सहकार्य करावे आणि आपली स्वगणना करून घ्यावी। सर्वांनी अँड्रॉईड मोबाईलचा वापर करावा, पण तेवढीच दक्षता देखील घ्यावी। जे गणक घरी येतील त्यांचे आय कार्ड पहिले आपण चेक करावे आणि थोडंसं सद्विवेक बुद्धी वापरून जर तुम्हाला काही संशय आल्यास तर तात्काळ पोलिसांना संपर्क करावा। जय हिंद, थँक्यू। नमस्कार, मी किशोर चव्हाण, मुख्य अधिकारी इगतपुरी नगर परिषद इगतपुरी। आज दिनांक 1 मे 2026 रोजी भारताची जनगणनेचा जो एक टप्पा आहे स्वगणनेचा, तो स्वगणना सुरू झालेली आहे। 1 मे ते 15 मेपर्यंत आपण स्वगणना करायची आहे। त्यानंतर 15 मे नंतर आमचे जे प्रगणक आहे ते प्रगणक त्यांच्या ओळखपत्रासहित आपल्याकडे येतील। आपण त्यांना योग्य ती माहिती द्यायची आहे। आपली माहिती जी असणार आहे ती गोपनीय असणार आहे। त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती आपली उघड केली जाणार नाही। त्यामुळे आपण खुल्या दिलाने ह्या जनगणनेच्या प्रक्रियेमध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आहे आणि राष्ट्रीय कार्याला आपला हातभार लावायचा आहे। जय हिंद। या जनगणनेमध्ये आपण सगळेजण जसं सरांनी म्हटलं की खुल्या दिलाने सहभागी होऊया आणि निश्चितच प्रगणक म्हणून, पर्यवेक्षक म्हणून आणि जी जबाबदारी राष्ट्रीय सेवेची आपल्याला मिळालेली आहे त्या दृष्टीने आपण कार्यतत्पर राहून आपली गणनेमध्ये आपला सहभाग नोंदवूया। आपण 12 आकडी कोड हा लक्षात ठेवायचा आहे, तो सेव्ह ठेवायचा आहे आणि प्रगणक आल्यानंतर त्यांना तो द्यायचा आहे। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी युवराज राजपुरे, खोटी।